नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या भाग 2 इयत्ता 6वी वैदिक संस्कृती या व्हिडिओमध्ये. आता आपण पाहणार आहोत पुढं काय होतंय. दैनंदिन जीवन. वैदिक काळातील लोकांचा आहार साधा व पौष्टिक होता. त्या काळात लोक शेती आणि पशुपालन यावर अवलंबून होते. त्यावेळच्या लोकांचा आधार एकदम साधा पौष्टिक होता. लोक शेती व पशुपालन यावर अवलंबून होते. त्यामुळे त्यांच्या आहारात धान्य, दूध, दही, तूप, मध आदी भाज्या यांचा समावेश होता. सातू, गहू, तांदूळ, बाजरी इत्यादी धान्यांचा ते वापर आहारात करत असत. याप्रमाणे वनस्पतीजन्य अन्नाचा वापर होत असे. ते ऋतूनुसार फळे खात, अन्न शुद्ध आणि सात्विक असे. तसेच योग्य वेळी अन्न ग्रहण करावे सर्वसाधारण नियम होते. या आहार पद्धतीची एकूण आरोग्यदायी आणि नियमितपणावर आधारित होती. इथल्या आहार पद्धती होती ती आरोग्यदायी व नियमितपणावर होते आणि ते ऋतूनुसार जी फळे येतात, आता उन्हाळ्यात आंबे येतात, हिवाळ्यात द्राक्ष येतात, अशी फळे ते खात असतात. धान्य, दही, दूध, तूप व भाज्या, सातू, गहू, तांदूळ, बाजरी इत्यादी धान्यांचा समावेश होत असतो. तुमच्या दिनचर्येत उठण्याची वेळ, आहार, व्यायाम, अभ्यास, विश्रांती यामध्ये नियमितता असावी. याबद्दल तुमचं मत काय? याबद्दल तुम्ही तुमचं मत सांगायचं आहे की आपली दिनचर्या ही आपला टाइम टेबल पाहिजे प्रत्येक माणसाचा, की या 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 वेळेला मी जेवणार, या वेळेला मी अभ्यास करणार. तुम्ही मुलात या या वेळेला मी खेळणार. दिनचर्या आपली सेट पाहिजे. आपण कधी उठतोय, कधी खातोय, काही खातोय, कधी हे असं नाही पाहिजे. आपली दिनचर्या सेट पाहिजे. वैदिक लोक जीवनात आरोग्याला फार महत्त्व दिले जात असे. प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्रात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार, योग आणि शारीरिक व मानसिक स्वास्थ्य यावर भर दिला गेला. यामुळे लोक दीर्घायुषी असत व निरोगी जीवन जगत असत. तेव्हाचं जीवन एकदम आरोग्याला खूप महत्त्व होतं. हेल्थ इज वेल्थ असं म्हणतात भारतामध्ये. हे भारतामधून आलं. आपले लोक रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी संतुलित आहार, शारीरिक व मानसिक स्वास्थ्य यावर आपण भर दिला गेलाच पाहिजे. याच्यामुळे तेव्हाचे लोक दीर्घायुष्य व निरोगी जीवन जगत असत. कुटुंबातील एक दिवसाचा जेवणाचा बेत स्वतः तयार करा. त्यात कोणते पदार्थ जास्त आरोग्यदायी आहेत का यावर कुटुंबातील सदस्याशी चर्चा करा. हे तुम्हाला घरी करायचंय. मनोरंजनाच्या दृष्टीने वैदिक लोक संगीत, नृत्य, गायन, वादन, कथा सांगणे, तात्विक चर्चा अशा गोष्टीत रममाण असत. धनुर्विद्या, रथशास्त्र, मल्लयुद्ध, सारीपाटासारखे सोंगट्यांचे खेळ खेळत असत. उत्सव व धार्मिक मेळावे ही सामाजिक ऐक्य जपण्याची व मनोरंजनाची प्रमुख साधने होती. आपल्याला सामाजिक ऐक्य म्हणजे लोकांना एकत्र ठेवायचं असेल तर उत्सव व धार्मिक मेळावे खूप महत्त्वाचे मनोरंजनाचे प्रमुख साधने होते. नंतर धनुर्विद्या म्हणजे रथशास्त्र, धनुर्विद्या म्हणजे बाण चालवणे, मल्लयुद्ध, सारीपाटासारखे सोंगट्यांचे खेळ. याच्यामुळे आपले शरीर व बुद्धी यासारखे खेळ तेव्हाचे लोक खेळत असतात. शरीर व बुद्धी स्ट्रॉंग झाली पाहिजे. वैदिक काळात संगीताला अतिशय महत्त्वाचे स्थान होते. संगीत हे केवळ मनोरंजनाचे साधन नव्हते. वैदिक पठणामध्ये स्वरांना अत्यंत महत्त्व होते. संगीत हे धार्मिक व आध्यात्मिक असे लोकजीवनाचा अविभाज्य भाग होता. वैदिक काळापासून संगीताला एक अतिशय महत्त्वाचा दर्जा आहे. संगीत हे धार्मिक व आध्यात्मिक तसेच लोकजीवनाचा अविभाज्य भाग होता. मंत्र गायनासाठी स्वरांचे ज्ञान आवश्यक होते. त्याचा विचार सामवेदात केला आहे. त्या काळात वीणा, मृदुंग, शंख, बासरी यांसारखी वाद्ये वापरली जात असत. या वाद्यांचा उपयोग यज्ञ, नृत्य व धार्मिक विधीसाठी केला जात असे. पुरुष आणि स्त्रिया दोघेही गायन व नृत्य यात सहभागी होत. वैदिक काळातील संगीत हे आनंद, आध्यात्मिकता यांचे प्रतीक होते. त्यावरूनच पुढे भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा विकसित झाली. भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा वैदिक काळापासून विकसित झालेली आहे. आता त्या काळात स्त्रियांना काय स्थान होते याबद्दलची माहिती आपण पाहणार आहोत. पूर्व वैदिक काळात स्त्रियांना समाजात सन्मानाचे स्थान होते. त्यांना शिक्षण घेण्याचा अधिकार होता. त्यांना पुरुषांप्रमाणे वेद ध्यानाची मुभा होते. अनेक स्त्रिया विदुषी म्हणून प्रख्यात होत्या. लोपामुद्रा, घोषा, गार्गी, मैत्री, आपलं हे त्या काळातील प्रसिद्ध विदुषींची काही उदाहरणे आहेत. स्त्रिया धार्मिक विधी, यज्ञ यात सक्रियपणे भाग घेत असत. उत्तर वैदिक काळात मात्र समाज अधिक पितृसत्ताक बनला. पूर्व वैदिक काळात स्त्रियांना सर्व ठिकाणी स्थान होते. त्या विदुषी होत्या. ते सर्व यज्ञ, हवन सगळं करत असत. पण जसा जसा उत्तर वैदिक काळ आला तेव्हापासून समाज पितृसत्ताक म्हणजे जास्त पुरुष प्रधान झाला. स्त्रियांच्या शिक्षणावर बंधने आले, त्यांचे स्वातंत्र्य कमी झाले. हळूहळू त्यांच्यावरील बंधने वाढत गेली. त्यांचे कुटुंबातील व समाजातील स्थान अधिकाधिक दुय्यम होत गेले. नंतर उत्तर वैदिक काळात स्त्रियांवर बंधने आली, त्यांच्या शिक्षणावर बंधने आली, स्वातंत्र्यावर बंधने आली. त्यामुळे स्त्रिया मागे हटत गेल्या. त्या फक्त कुटुंब प्रधान म्हणजे कुटुंबात त्यांना
कुटुंबात व समाजातील दुय्यम स्थान देण्यात आलं. आता आर्थिक जीवन. या काळातील लोकांचे आर्थिक जीवन मुख्यतः कृषी व पशुपालन यावर होते. कृषी व पशुपालन हे महत्त्वाचे 2 व्यवसाय होते. गहू, सातू, तांदूळ व इतर धान्य ते पिकवत असत. वैदिक काळात पशूंना अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. तेव्हाच्या काळातील लोकं गहू, सातू, तांदूळ ही धान्य पिकवत आणि तेव्हाच्या काळातील पशूंना महत्त्वाचे स्थान होते. गाय, बैल, घोडे, मेंढ्या, शेळ्या हे प्रमुख प्राणी होते. गाय हे विनिमयाचे साधन होते. घोड्यांचा उपयोग युद्धात व यज्ञकर्मात होत असे. बैलांचा उपयोग नांगरणी व मालवाहतूकीसाठी केला जाई. घोड्यांचा उपयोग युद्धात व यज्ञकर्मात होत असे. गाय, बैल, घोडे हे तेव्हाचे प्रमुख प्राणी होते. बैलांचा उपयोग नांगरणी व वाहतुकीसाठी केला जातो. कृषी व्यतिरिक्त इतर अनेक व्यवसाय प्रचलित होते. पशुपालन, धातुकाम, कुंभारकाम, विणकाम, सुवर्णकाम, रत्ननिर्मिती इत्यादी अनेक महत्त्वाचे उद्योग होते. व्यापार हळूहळू विकसित होत होता. वस्तू विनिमय पद्धतीने व्यवहार केले जातात. काही ठिकाणी लहान बाजारपेठा निर्माण झाल्या. नौकानयन, नदीमार्गे व्यापार केल्याचे उल्लेख सुद्धा सापडतात. व्यावसायिक कारागीर समाज व्यवस्थेचे महत्त्वाचे घटक होते. त्यांचे स्वतंत्र संघ, श्रेणी या नावाने ओळखले जातात. त्यांच्या प्रमुखाला श्रेष्ठी असे म्हणत असत. तेव्हाच्या काळात अनेक अजून शेती व पशुपालनाशिवाय अजून व्यवसाय होते. धातुकाम झालं, कुंभारकाम झालं, विणकाम झालं, सुवर्णकाम झालं, रथनिर्मिती असे विविध उद्योग होते. तेव्हाचा व्यापार हळूहळू वाढत होता, विकसित होत होता. व्यापार वाढला म्हणून लहान लहान बाजारपेठा तयार झाल्या. बाजारपेठा तयार झाल्यामुळे लोक नौकेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला लागले आणि तेव्हाचे व्यापार केल्याचे म्हणजे नौकेने व्यापार केल्याचा उल्लेख सुद्धा आपल्या वेदामध्ये भेटतो. नंतर व्यावसायिक व कारागीर समाजसेवेचे घटक होते म्हणून त्यांचे संघ तयार झाले. म्हणजे आपले असतात ना रिक्षा स्टँडवाले रिक्षा मालक संघ, मालक चालक संघटना, अशा माथाडी कामगार संघटना, अशा संघटना तयार झाल्या आणि त्यांच्या प्रमुखाला ते षष्ठी म्हणत. धार्मिक जीवन. वैदिक काळातील लोकांचा धर्म निसर्ग पूजेवर आधारित होता. वैदिक लोकांनी निसर्गातील घटकांना देवताचे स्थान दिले. त्यांनी निसर्गाला देवतांनी स्थान दिले. त्याच्यामध्ये आता उदाहरणार्थ अग्नी, वरुण, मरुत म्हणजे वायू, सूर्य, उषा म्हणजे पाठ, पृथ्वी, सोम, इंद्र या सर्वांना देवाचे स्थान दिले. त्यात इंद्र हा सर्वात बलवान देव मानला जात असे. यज्ञात अर्पण केलेल्या हवी म्हणजे आहुती अग्नीच्या माध्यमातून देवापर्यंत पोहोचते असे मानले जाई. यज्ञात अन्न, तूप, धान्य यांचा हवी अर्पण केला जात असे. वैदिक मंत्रांचे पठण करून देवांना प्रसन्न केले जाई. धर्माचा पाया सत्य, न्याय, ऋत म्हणजे निसर्ग आबादी यावर आधारलेला होता. वैदिक मंत्रांचे पठण करून देवांना आताही आपण प्रसन्न करतो. आपण मानतो तसा धर्माचा पाया सत्य, न्याय व ऋत निसर्ग चक्र हे यावर आधारित होता. आता माहित आहे का तुम्हाला भारतीय नौदलाच्या बोधचिन्हावर ब्रीदवाक्य आहे श नो वरुणा. श नो वरुणा उपनिषदाच्या श्लोकावर आधारित आहे. या वाक्याचा अर्थ असा आहे की वरुण देवता आमचे रक्षण करो. नौदलाने या वाक्याच्या माध्यमातून जलाचा नियंत्रक व सागरी मार्गदर्शक असलेल्या वरुण देवतेचा सन्मान केला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नौदल प्रमुखांचे बोधचिन्ह ठरवताना तत्कालीन गव्हर्नर सी जी राजगोपालाचार्यांनी हे ब्रीदवाक्य सुचवले. भारतीय नौदलाचे नवीन चिन्ह छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेने प्रेरित आहे. नौदलाचं एक चिन्ह आहे भारतीय आणि त्याच्यावर लिहिले बघा शन वरुण म्हणजे वरुण देवताचा त्याने सन्मान केलेला आहे. राजकीय व्यवस्था. वैदिक काळातील समाजात राजाचे स्थान महत्वाचे होते. राजा हा केवळ सत्ताधारक नाही तर तो धर्माचे व न्यायाचे पालन करणारा असावा अशी आदर्श राजाची कल्पना होती. राजाच्या निर्णयामध्ये त्याला सल्ला देण्यासाठी 2 संस्था काम करत. त्यांना सभा आणि संमती असे म्हणत. सभा म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींचे मंडळ जे महत्वाचे निर्णय घेत. सभेमध्ये ज्येष्ठ व्यक्ती असतात जे महत्वाचे निर्णय घेत. नंतर समिती म्हणजे ग्राम व समुदायातील सर्व सामान्य लोकांच्या बैठकीत उपस्थित चर्चा करण्यासाठी आयोजलेली बैठक. या व्यतिरिक्त विधत व जन संस्थांमध्ये राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा व समिती असत. सभा व विधत संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग होता. यांच्या काळात स्त्रियांचाही सहभाग असे. वेदकालीन रथ हा बघा वेदकालीन रथ आहे तो आपण महाभारत आपण सिरियल बघितले असेल यामध्ये आपण बघतो रथ म्हणून. राज्य कारभार उत्तम रीतीने चालवण्यासाठी सहाय्य करणारे राजाने अधिकारी नेमलेले असत. पुरोहित, सेनापती, सभापती हे विशेष महत्वाचे अधिकारी होते. कोण कोण? पुरोहित, सेनापती, सभापती हे महत्वाचे अधिकारी होते. कर वसुली नेमण्यासाठी अधिकाऱ्याला भागदूक असे म्हणत. जन उत्पन्नाच्या राजाचा भाग गोळा करणारा भागदूक. युद्धकाळात राजा स्वतःचे नेतृत्व करत असे. च्या उत्पन्नातील म्हणजे काही भाग राजाला जात असे. युद्ध काळात स्वतः सैन्याचे नेतृत्व राजा करत असे. राजकारभार मुख्यतः धर्म, न्याय, संरक्षण व समाजाची सुव्यवस्था या तत्वांवर आधारित होता. वैदिक काळात जरी राजा राज्याचा प्रमुख होता तरी त्याला सर्वाधिकार नव्हते. त्याला सभा व समितीच्या सल्ल्याने राज्यकारभार करावा लागत.
जरी राजा प्रमुख असला तरी त्याला सर्व अधिकार नव्हते. त्याला सभा व समिती जो सल्ला देईल त्याच्या आधारे तो राज्यकारभार करत असे. आता पुढे हा स्वाध्याय हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास भाग 2 वाले व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा आपली व्हिडिओ आणि असंच प्रेम राहू द्या. धन्यवाद.